नमस्कार, मी ॲडव्होकेट चेतन भोईर. सर्वांना माहितीच आहे, नालासोपारा येथील 41 बिल्डिंगचा विषय. जवळजवळ 2100 फॅमिलीज, 2100 परिवार बेघर झालेले आहेत. कोणत्याही कारवाई ही पुनर्वसनाशिवाय करता येणार नाहीये. कोर्टाने निर्देश दिले स्टेटला आणि वसई विरार महानगरपालिकेला, कॉर्पोरेशनला त्यांना निर्देश दिले. नमस्कार. आज आपण विशेष वृत्त घेऊन तुमच्या समोर आलो आहे. मी दिवाणजी आहेर. वसई विरार शहर महानगरपालिकेला कोर्टाने आदेश दिले आणि नालासोपारा आचोळे प्रभागामध्ये 41 इमारतीवर युद्ध पातळीवर कारवाईचं काम चालू झालं. या कारवाईमुळं अनेक रहिवासी तर त्यांची घरे गेली, लोक बेघर झाले. या घटनेमुळे या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांचं आणि अनेकांचं नुकसान होत आहे. या बेघर झालेल्या लोकांना पुनर्वसन करण्यासाठी कोर्टापुढे आपले म्हणणे मांडण्यासाठी नामी वकील वसई येथे सर्वसामान्यांच्या केसेस घेऊन जाणारे ॲडव्होकेट चेतन भोईर आपल्या सोबत आहेत. तर त्यांनी एक चंग बांधला आहे की या ठिकाणी बेघर झालेल्या लोकांना आपण न्याय देऊ. कोर्टामध्ये अपील केले आहे की या लोकांना न्याय देणार आणि त्यांना पुनर्वसन करण्याची त्यांची मागणी आहे. तर त्यांनी ही केस कशी दाखल केली, या ठिकाणी त्यांच्याकडे कोण आले आणि पुढे याचं काय चित्र निर्माण होईल, तर आपण प्रत्यक्ष ॲडव्होकेट चेतन भोईर यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार, मी ॲडव्होकेट चेतन भोईर. आज मुंबई उच्च न्यायालय या ठिकाणी सुनावणी होती आणि मी सोमवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली. आपल्या सर्वांना माहितीच आहे, नालासोपारा येथील 41 बिल्डिंगचा विषय. 41 बिल्डिंगवरती वसई विरार महानगरपालिकेने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नालासोपारा येथे पूर्ण 41 बिल्डिंग तोडक कारवाई करण्यात आलेली आहे. आणि या कारवाईमध्ये आपण बघायला गेलं तर जवळजवळ तिथे मोठ्या प्रमाणात वृद्ध महिला आहेत, त्याच्यात ज्येष्ठ नागरिक आहेत, त्याचप्रमाणे शाळेत जाणारे 10वी 12वीच्या आता परीक्षा आपल्या सर्वांना माहिती आहे, 10वी 12वीची परीक्षेचे विद्यार्थी आहेत, कॅन्सर पेशंट आहेत, त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिक आहेत, अपंग व्यक्ती आहेत. हे सर्वच्या सर्व लोक बेघर झालेले आहेत. जवळजवळ 2100 फॅमिलीज, 2100 परिवार बेघर झालेले आहेत. आणि या परिवारानुसार जर बघायला गेलं, त्यांच्या डोक्यावरचं छत गेलेलं आहे. आपल्याला माहिती आहे, भारतीय संविधानामध्ये आपण आर्टिकल 21 मध्ये राईट टू शेल्टर, प्रत्येकाला निवारा, प्रत्येकाला घर असणं हे गरजेचं आहे, हक्क आहे. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने ओल्गा टेलिस विरुद्ध मुंबई BMC याच्यावरती 1985ला एक चांगली या प्रकरणात चांगलं जजमेंट दिलेलं होतं का कोणत्याही कारवाई ही पुनर्वसनाशिवाय करता येणार नाहीये, एखाद्याचं घर तोडता येणार नाहीये. त्या संदर्भात आज कोर्टामध्ये सुनावणी झाली आणि या सुनावण्याच्या त्यावेळी सांगण्यात आलं, कोर्टाने निर्देश दिले स्टेटला आणि वसई विरार महानगरपालिकेला, कॉर्पोरेशनला त्यांना निर्देश दिले. आणि या निर्देशानुसार सांगण्यात आलं का येत्या 6 मार्च रोजीपर्यंत आपण ॲफिडेव्हिट दाखल करायचं आहे. यांचे पुनर्वसन कशा पद्धतीत करणार, ज्यांची घरं गेलेली आहेत, जे लोक बेघर झालेले आहेत, त्यांचे पुनर्वसन कशा पद्धतीत करणार, त्याच्यासाठी याचिका म्हणून मी होतो तिकडे स्वतः. आम्ही त्या ठिकाणी आमचे वरिष्ठ वकील ॲडव्होकेट विजय कुर्ले साहेब होते, त्यानंतर विकास पवार साहेब होते, त्याच्यानंतर आणखीन चंद्रशेखर आचार्य होते, माझे सहकारी बॅरी डाबरे होते, आणखीन इतर बरेचसे सहकारी होते. पण कोर्टाने स्टेटला आणि कॉर्पोरेशनला डायरेक्शन दिलेलं आहे का 6 मार्चपर्यंत तुम्ही यांचं पुनर्वसन कसं करणार, त्याच्यासाठी प्रतिज्ञापत्र दाखल करायचं आहे, याच सांगण्यात आलं. अनधिकृत इमारत, ज्या 41 इमारतीवर कारवाई झाली, तुमच्याकडे या ठिकाणी न्याय मागण्यासाठी कोण आले होते? आपण सगळ्यांनीच बघतच आहेत आता सोशल मीडिया, आपण व्हॉट्सअप, फेसबुक किंवा इतर बाकीच्या सगळ्या गोष्टी यूट्यूब बघत असतो. त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात 41 बिल्डिंगचा विषय जो नालासोपारामधला, हा 41 बिल्डिंगचा विषय खूप मोठा गाजलेला आहे. आणि मी मीडिया आणि या सगळ्या गोष्टीला बघून मी रोजच बघत होतो, आपण सर्व बघत असतील. आणि मला कुठेतरी वाटलं का ह्या लोकांना आपण कुठेतरी न्याय देऊ शकतो का, हे जे लोक बेघर झालेले आहेत त्यांना कुठेतरी न्याय देऊ शकतो का. त्याच्यासाठी मी काही लोकांशी संपर्क केला. मला वाटतं मी रुपेश जाधव, तिकडले जे नगरसेवक होते,
त्यांच्याशी संपर्क केला. त्याच्यानंतर तिकडले काही एक 10-15 लोक माझ्याकडे आली. विजय लक्ष्मी म्हणून कोणतरी एक व्यक्ती आहे, ते लोक आले. परत विनोद म्हणून आहेत, ते लोक मला असे येऊन संपर्क केला. त्या लोकांनी मला काही माहिती दिली, काही पेपर्स दिले. त्या आधारे मग आम्ही कोर्टामध्ये गेलो आणि कोर्टामध्ये PIL दाखल केलेली आहे. आता तुम्हाला कितपत खात्री आहे की हा न्याय किती दिवस चालेल, न्याय निवाडा, आणि यांना न्याय कसा मिळेल? बघा, यांना न्याय मिळण्यासाठी आजच माननीय उच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत का 6 मार्चपर्यंत तुम्ही प्रतिज्ञापत्र दाखल करा. यांचं पुनर्वसन कसं करताय? ऑलरेडी डिमॉलिशन सगळ्या बिल्डिंगचं झालेलं आहे. कालपर्यंत थोड्या बिल्डिंग बाकी होत्या, परंतु पूर्णच्या पूर्ण आता बिल्डिंग संपलेल्या आहे. तिथे कोणत्याही प्रकारच्या आता बिल्डिंग उभे नाही. तर आता यांचं पुनर्वसन कसं करण्यात येईल त्याच्यावरती महत्त्वाचा मुद्दा आहे. तर पुनर्वसन हे लवकरात लवकर करण्यासाठी ही पूर्णच्या पूर्ण आपली टीम जी आहे, विजय कुर्ले साहेब आणि इतर बाकी सर्व टीम्स आणि आम्ही सर्व लोक त्याच्या पाठी आहेत. जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढ्या लवकरात लवकर आपण लोकांसाठी त्यांचं पुनर्वसन म्हणजे त्यांचं घर त्यांना कसं मिळण्यात येईल त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहेत. म्हणजे या 41 इमारती ज्या कारवाई होत आहे आणि या लोकांना पुनर्वसन मिळावे यासाठी प्रमुख याचिकाकर्ते आपण स्वतः? हो, मी स्वतः ॲडव्होकेट चेतन भोईर, माझ्याच नावाने मी याचिका दाखल केलेली आहे. तर हा निकाल तुम्ही फास्ट ट्रॅकवर घेण्याची मागणी करणार, कसं करणार? राज्य शासनाला कसा, म्हणजे कारण तुमची आणि राज्य शासनाची लढाई आहे. हो, आमची राज्य शासनाची आणि दुसरी पार्टी VVCMC सुद्धा आहे, म्हणजे कॉर्पोरेशन वसई-विरार महानगरपालिका आहे. फास्ट ट्रॅकवर त्या दिवशी आम्ही पहिल्याच दिवशी प्रेसिपी दाखल केली आणि आज म्हणजे तिसऱ्या दिवशी लगेच ही सुनावणी ठेवली. त्याच्यामुळे हा फास्ट ट्रॅकवरतीच. परंतु आता हे 6 मार्चची तारीख दिलेली आहे, ती पण खूप लांबची नाही आहे. हा फेब्रुवारी महिना छोटा आहे आणि त्यांना बाकीच्या गोष्टी संपूर्ण या कॉर्पोरेशन असून दे किंवा स्टेट असून दे, त्यांना सगळ्याच्या सगळे बघावं लागतील कशा पद्धतीत करतात. त्याच्यामुळे 6 मार्चला ते लोक प्रतिज्ञापत्र दाखल करतील. त्याच्यानंतरची सुनावणी पुढे कदाचित चालेल किंवा त्याच दिवशी जर मेहरबान उच्च न्यायालयाला उचित वाटलं तर त्या दिवशी कदाचित आदेश सुद्धा करू शकतात. मग मागील तुमचा अनुभव घेता आणि म्हणजे जे पुनर्वसनाचा दाखला घेत या लोकांना न्याय मिळेल अशी तुम्हाला खात्री आहे? हो, आपल्याला आता मगाशीच मी सांगितलं का ओल्गा टेलिस हे 1985चं प्रकरण आहे. वसई-विरार महानगरपालिकेचं नाही, तर ते BMCचं प्रकरण आहे. त्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेले आहेत का कोणालाही त्यांचं घर तोडू शकत नाही जिथपर्यंत त्यांचं पुनर्वसन होत नाहीये, असे निर्देश दिलेले आहेत. या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेले आहे आणि हे प्रकरणाचे आम्ही संदर्भ, या प्रकरणाचे असे वेगवेगळे संदर्भ आम्ही आज मेहरबान कोर्टामध्ये दाखल केलेले आहेत. पुनर्वसन याच शहरामध्ये करणार का त्या भूखंडाच्या परिसरात करणार का शहराच्या दुसऱ्या ठिकाणी? आता त्याच्या संदर्भात राज्य शासन आणि जे कॉर्पोरेशन आहे त्यांच्याकडे कुठे तशी जागा पुनर्वसना संदर्भात कुठे आहे का, त्याच ठिकाणी भूखंड सुद्धा खूप मोठा आहे. मला वाटते ज्या ठिकाणी जे डम्पिंग ग्राउंडचं जी जागा आहे त्याच्या व्यतिरिक्त आजूबाजूचा पूर्ण परिसर सुद्धा मोकळा होता, तिकडल्या सुद्धा बिल्डिंग तोडण्यात आलेल्या आहेत. तर त्याच्या संदर्भात कॉर्पोरेशन कशा पद्धतीत या ठिकाणी याची ज्यावेळी प्रतिज्ञापत्र दाखल करते त्याच्यामध्ये कॉर्पोरेशन काय सांगते आणि कुठे ते करणार ते कदाचित तो त्यांची बाजू आहे. त्यांची बाजू आल्यानंतरच ते आपल्याला माहिती पडेल कोणत्या ठिकाणी यांना पुन्हा यांचं पुनर्वसन होणार आहे. काही लोक आझाद मैदानामध्ये उपोषणाला बसले न्याय मागण्यासाठी आणि मुख्यमंत्री वगैरे भेटले असं काही सांगतात. तर काही लोक महानगरपालिकेपुढे आंदोलन करून या ठिकाणी कारवाई केली तर जे बांधकाम होतात त्या ठिकाणी कारवाई करा. तर हा त्यांचा न्यायाचा मार्ग योग्य आहे की आपण जी लढाई लढता योग्य, म्हणजे तुम्ही स्वतः याचिकेकर्ते आहेत परंतु न्यायाच्या दिशेने योग्य रस्ता कोणता, म्हणजे हे दिशाभूल करतात ते जे काही आंदोलन करतात की तुमची लढाई योग्य नाही? याच्यामध्ये कसं भारतीय संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे. आर्टिकल 19 जर बघितलं तर आपल्याला प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे शांततेच्या मार्गाने. तर कदाचित ते त्या पद्धतीत जे आंदोलन करीत आहेत कदाचित त्यांचं सुद्धा आंदोलन करण्याची ती दिशा आहे, त्यांचा वेगळा मार्ग असून दे किंवा दिल्लीला कुठे कोणतरी आंदोलनाला बसलेले असतील तर आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. तर त्या पद्धतीत ते करत असतील. परंतु आमची भूमिका ही माननीय न्यायालयातून आम्ही ही दाद मागणार आहेत. न्यायालयाची जर ऑर्डर आली तशी आदेश केला तर वसई-विरार महानगरपालिका किंवा राज्य शासन आहे ते लवकरात लवकर त्याची प्रक्रिया पूर्ण करेल असं आम्हाला या ठिकाणी वाटत आहे. ॲडव्होकेट चेतन भोईर जे याचिकाकर्ते आहेत, जनहित याचिका ज्यांनी सादर केली आहे त्यांच्या कार्यालयामध्ये याच इमारतीतील बेघर झालेले काही रहिवासी आहे. आपण त्यांचे थोडेसे 2 शब्दात त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांच्या काय भावना आहे आणि ते स्वतः ॲडव्होकेट चेतन भोईर यांना त्यांच्या कार्यालयामध्ये एक भावनिक भेट घेण्यासाठी आले आहेत. तर आपण त्यांचे मत जाणून घेऊया.
त्या परिस्थितीमुळे आपल्या भावना काय आहेत आणि आपण ॲडव्होकेट चेतन भोईर यांच्याकडून काय आशा व्यक्त करताय? मैं हर जगह से हम लोग सब हमारी टीम है सब भागदौड़ कर रही थी, हर जगह से निराशा थी। 100% निराशा कहते हैं जिसको, 100% निराशा कि कहीं से कुछ है ही नहीं, कहीं किरण नहीं दिख रही थी। वहाँ पर चेतन भोईर सर ने एक किरण की आस जगाई और सारे डॉक्यूमेंट मांगा गया, इस प्रकार हो रहा है, क्या हो रहा है। तो बताया गया कि हाँ मेरे तक कोई आया नहीं, अगर आते तो कुछ होता था। तो हमने हाथ जोड़ के उनसे विनती की कि प्लीज़ अभी अगर कुछ कर सकते हो क्या। बोला हो सकता है, उन्होंने बोले कि हो सकता है, अगर आप लोग हो, अगर आप करना चाहते हो तो हो सकता है। तो हमने इनके पास में आए, जो जो डॉक्यूमेंट इन्होंने मांगे वो सारे सबमिट किया गया। कुछ कार्यकर्ता लोग ने हमको गुमराह किए गए, कुछ वहाँ के लोग हम लोग को गुमराह किया गया। सिर्फ यहाँ पर हाई कोर्ट जा रहे, इधर जा रहे, दिल्ली जा रहे, ये सब झूठ बोल के कुछ समय था, थोड़ा सा एक समय था, वो समय निकाल दिया गया। लास्ट का समय बचा था, जो तोड़ कार्रवाई होने वाली थी, उस टाइम पे लास्ट मोमेंट पे डी एंड टाइम पे चेतन सर ने ये पीएल दाखिल वगैरह किया और सारे डॉक्यूमेंट वगैरह उन्होंने मांगे। उन्होंने जो जितना हमारे पास में था वो प्रोवाइड किए गए। मैं यही जानना चाहता हूँ और उनका तहे दिल से शुक्रिया कहता हूँ, मैं तहे दिल से, मैं नहीं पूरे विजय लक्ष्मी नगर के रहवासी तहे दिल से शुक्रिया करता हूँ। तर हे सोबत ते जे रहिवासी आहेत त्यांची घरं गेली आहेत, या ठिकाणी त्यांनी आपले दुःख व्यक्त केलं आहे आणि मोठ्या आशेने या ठिकाणी ते आलेले आहेत। तर न्याय नक्कीच मिळेल, हेच येणाऱ्या काळात कळेल। आपल्यासोबत ॲडव्होकेट चेतन भोईर होते, ज्यांनी 41 इमारतीवर बेघर झालेल्या लोकांच्या न्यायासाठी एक लढा हाती घेतला आहे आणि मुंबई हायकोर्टामध्ये त्यांनी स्वतः याचिकेकर्ते म्हणून जनहित याचिका दाखल केली आहे। आता या याचिकेमुळे जे लोक बेघर झाले आहेत त्यांना न्याय मिळेल असा आशेचा किरण मात्र दिसू लागला आहे। म्हणून या लोकांना न्याय मिळेल यावर आता प्रतीक्षा करू। जय हिंद,